किशोरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का किशोरने किरण नलावडेला इथे मात्र शाबासकी दिली आहे. अपोजिट संघामध्ये खेळत आहेत, परंतु इथे मात्र सांगतायत की तू चांगली कामगिरी केली आहे, चांगली गोलंदाजी आहे सिद्धार्थकडे. जबरदस्त गोलंदाज आहे, युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. ओहो, इथे मात्र किरण नलावडेच्या बॅट मधून हवाई सफर घडून आणले. टॉटम पुलला केलाय सक्सेसफुल, पॉवरफुल खणखणी षटकार, 6 धावा. थोडस जर पाहायला गेलं तर उंची कमी पाहायला मिळाली आणि त्यानंतर फ्लायटेड षटकार इथे मात्र पाहायला मिळाला आणि कॅमेरा वर्किंग पहा अप्रतिम. ओहो, बिग हिट केलाय, वा जबरदस्त. 6 धावेंसाठी केला पार, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, षटकार. या 6 धावेने धावसंख्येचं टोटल 15 वरती विराजमान झाले. लेफ्ट आर्म गोलंदाजच्या विरोधात लेफ्ट आर्म फलंदाज, आपल्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं असतं आणि ते व्हेरिएशन नाहीये. ओहो, इथे मात्र ड्राईव्ह केला सुरेख फटका आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. या आधीच्या मॅच मध्ये किरण नलावडेची बॅट जी आहे ती बोलली नव्हती, परंतु या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये त्यांनी जबाबदारी घेतली. आज पुन्हा एकदा तो किरण नलावडे पाहायला मिळतोय, जो आशेचा किरण घेऊन आलाय संघासाठी आणि कुठेतरी जबाबदारीने क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे. पाहायचंय काय होतंय या मॅच मध्ये. ओहो, पहिल्या चेंडूवरती हवाई सफर, वा जबरदस्त फटकेबाजी. इथे मात्र किरण नलावडेच्या बॅट मधून हा हवाई सफर पाहायला मिळतोय. खेळाडूंसाठी लकी ग्राउंड आहे विकास, आणि हे ग्राउंड हे लकी आहे, कारण का आतापर्यंत जेवढ्या टुर्नामेंट झाल्यात तेवढ्या टुर्नामेंट मध्ये विकासने पहिला नंबर किंवा दुसरा नंबर घेतलाय. हे ग्राउंड या खेळाडूसाठी लकी आहे. ओहो, बिग हिट, वा जबरदस्त. किरण नलावडेसाठी टाळ्या होणार नाहीत का? टाळ्याचा आवाज होऊन जाऊ दे मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग. आज मात्र आशेचा किरण हा पुन्हा एकदा संघासाठी प्रज्वलित झाला आणि त्यानंतर त्याच्या बॅट मधून हवाई सफर सातत्याने पाहायला मिळते. यशाला वाटेकरी फार असल्यामुळे गेलेल्या संघर्षाच्या काळामध्ये साक्षीदार फक्त आपणच असतो, हे इथे मात्र दाखवून दिलं जात आहे. 32 धावांचं योगदान आणि त्यामध्ये किरण नलावडेच्या बॅट मधून 8 चेंडूमध्ये आले त्या 30 धावा. या स्पर्धेतील अर्धशतक, पहिलं अर्धशतक लगावलं जाऊ शकतंय. ओ वा, काय जबरदस्त आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय हा षटकार, 6 धावा. 6 धावेने इथे मात्र धावसंख्येचं टोटल 38 वरती 38 संघाच्या झाल्या आहेत. किरण नलावडेच्या बॅट मधून किती आल्या आहेत? 36 धावा आल्यात. या धावा, आखूडप्प्याचा चेंडू राहील का हा मैदानात? नाहीच राहणार हा मैदानात. अशाच प्रकारे गोलंदाजी म्हणजे जवळजवळ 100 पर्यंत देखील पल्ला पार केला जाऊ शकतोय. काय बॅटिंग आहे पहा, जबरदस्त. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते, जबरदस्त बॅटिंग. वाह, काय फटकेबाजी पाहायला मिळते. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. रनआउटची संधी. हो, पंचांचा बोट आकाशाला म्हणजे काय? ओ यू टी आउट, फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होती आणि त्यानंतर इथे मात्र अतिघाई, संकटात नाही संकट आलंय. सातत्य महत्वाचं किती आहे पहा. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तुम्ही चांगली बॅटिंग केली, परंतु त्यानंतर सातत्य गरजेचं होतं. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या किरण नलावडेसाठी येऊन जाऊ द्या. पहा, इथे जर पाहायला गेलं तर किशोरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का किशोरने किरण नलावडेला इथे मात्र शाबासकी दिली आहे. अपोजिट संघामध्ये खेळत आहेत, परंतु इथे मात्र सांगतायत की तू चांगली कामगिरी केली आहे. आमचा संघ कुठेतरी तुला रोखण्यामध्ये अपयशी झाला, परंतु तुझ्या माध्यमातून तू इथे मात्र एक चांगला खेळ केलायस. त्याबद्दल खरंच तुझं मनपूर्वक कौतुक इथे हे दाखवले इथे मात्र किशोरने. इथे जर पाहायला गेलं तर रनआउटची विकेट आली. नक्कीच इथे फेकी चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर